राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोपाल गोविंद राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे या ठिकाणी आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये आतमध्ये जर का काही रक्ताभिसरणाची प्रक्रिया जर का अशुद्ध स्वरूपामध्ये चालू असेल, आपण जे म्हणतो ना इंटेस्टाईन ब्लॉक झालाय किंवा धमन्या ब्लॉक झाल्या, ते ब्लॉकेज खुलतात बरं का. त्याला वेगळी ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता नाही. आपण असं ताण देऊन प्रेशराईज करून या ठिकाणी म्हणतो ना, काही काहीला या ठिकाणी तळेकर साहेब फार ताण आहे, ते असं चिडूनच बोलतात. पण लक्षात घ्या, क्रोधासारखा शत्रू नाही. जे लोक चिडून बोलतात ना, जयस्वाल साहेब असं म्हणतायत, जे लोक चिडून बोलतात ते 20 वर्ष अगोदरच चालता बोलता लोक नाही म्हणत का साहेब आत्ता चांगला होता पण आमचे बाबा गेले ना, कालच चांगले होते पण ते आत्ता गेले हो. याचा अर्थ ते चिडत असले पाहिजे नाही का. मग जास्ती मानसिक ताप किंवा फार चिडचिड होत आहे किंवा पचन संस्था बरोबर काम करत नाही आहे, पचनाचे विकार ज्यांना आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं 4:45ला, दोन्ही पाय असे करायचे, दोन्ही हात असे करायचे आणि जोरात टाळी योग करायचा आहे. टाळी योग हे ऐसे जोर से करना है प्यारे, 1 महीने में सब भाग जाएगा. हे आयुर्वेद शास्त्रामध्ये हे पेपरला पण येऊन गेलं म्हणून हे वाचत चला. मी कशा करता सांगतोय तर जीवनाला सुलभ कसं बनवता येईल. मी योगाचा स्टुडंट आहे, मी योगाचार्य, मी योग प्राणायाम करतोय, आयुर्वेदाचाही विद्यार्थी आहे, MCOMचाही आहे, MA कीर्तन शास्त्राचा आहे म्हणून सांगत नाही. आपण पहा, याचा अनुभव स्वतः घेऊन पहा. म्हणून हे भजन म्हणून दाखवलं. भजन आणि लक्षात घ्या, भजन करण्याकरता माणसाचा दृष्टिकोन हा निरोगी असावा. नाहीतर भजन करण्याची, धर्म करण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, पण त्याला काही शारीरिक विकार जर का असतील तर तो ती पूजा पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आणि ती पूजा पूर्णत्वास नेऊ न शकल्यामुळे त्याला ज्या भक्तीचं दिव्यत्व किंवा अनुभूतीच त्याच्या यायला पाहिजे नांदेड चे मामा, तो येत नाही. म्हणून बाबा नुसता दिसायला नसावा, तो सर्वांग सुंदर. या ठिकाणी आंतरिकही त्याच्या मनाची शुद्धता झालेली असली पाहिजे. अंतर्नंतर बाह्य हा भाव आहे. पण हे भाव किंवा येतात, हे भजनानं येत असतात. भजन तो हमने बहुत सुने हैं दीपक सेठ, लेकिन ये कीर्तन में भी आरंभी आवडी आदरे आले नाम तेने ज्ञानोबांचा अभंग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण भरपूर लीला ऐकल्या त्या हिंदीमध्ये, पण मराठीमध्ये काही भगवंताच्या गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये केलेल्या लीलांचं चिंतन आपल्या समोर ऐश्वर्य रसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समर्पित करावं म्हणून हे आयोजित केलेलं काल्याचं कीर्तन. आणि कीर्तन का करावं त्याचं आणखीन एक
हे सांगितलंय कमिटीचे मेंबर, मंदिराच्या कमिटीचे मेंबर, भंडारा किती जरी मोठा होत असला, लक्षात घ्या, भंडारा किती जरी मोठा होत असला, 1,00,000 लोक जरी जेवत असले, पण त्या भंडाऱ्याला आणि त्या महाप्रसादाला जर का अध्यात्माची जोड नसेल, म्हणजे तेथे अध्यात्माचं अधिष्ठान नसेल, तर या ठिकाणी त्याला प्रसादत्व प्राप्त होत नाही. लोक त्याला लंच म्हणणार. लक्षात घ्या, प्रसाद कशाला म्हणणार आहे? प्रसाद म्हणजे की कीर्तन चालू असताना या कीर्तन संपेपर्यंत तिकडं जो महाप्रसाद चालू आहे आणि या कीर्तनाचे शब्द ज्या प्रसादावरती पडतात त्यामध्ये भगवंताचा अंश असतो. आणि तो प्रसाद घेतल्यानंतर असा कोणी पुरुष शोधून सापडणार नाही की ज्याच्या हानीचा आणि दुःखाचा नाश झाला नाही. प्र म्हणजे प्रभू, स म्हणजे साक्षात, अंध म्हणजे दर्शन. प्रसाद म्हणजे प्रभूचं साक्षात झालेलं दर्शन. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना, पाहे प्रसादाची वाट. 2 पाठ आहे, घ्यावे धुवोनी या ताट. पण म्हटले प्रसाद उष्टा पात्रामध्ये जरी भेटला तरी घ्यावा बरं का. आणि जेवण सोन्याचं ताट जरी असलं पण ताट उष्ट असलं तरी जेवण घेऊ नये. जेवणामध्ये आणि प्रसादामध्ये इतका फरक आहे, लक्षात घ्या. घ्यावे धुवोनी या ताट आणि द्यावे धुवोनी या ताट असा सुद्धा पाठ आहे. म्हणजे प्रसादाचं सेवन करत असताना याचा विचार करू नका की हे ताट दुसऱ्या कोणाचं उष्ट आहे. अरे असू द्या, भगवत भक्ताचंच आहे ना आणि प्रसादच आहे, त्याच्यामध्ये थोडी काही डिनर लंच घेतलंय आपण. घ्यावे धुवोनी या ताट, घ्यावे धुवोनी या ताट, शेष घेऊन जाईन. हा दुर्लभ असा शेष जो आहे ना, दुर्लभ उच्चिष्ट. आणि म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन होल व्हाल कोण कोण अधिकारी ते अवघिया पुरते ओसंडले पात्र सरे येथे ऐसे नाही कदा काळी. इथं कधी संपत नाही. हे भव्यत्व, ही त्याची विशेषता आहे. म्हणून मला आनंदाची गोष्ट आहे, कमिटी बद्दल मी या ठिकाणी माऊली सोबत चर्चा झाली, तळेकर साहेबांसोबत चर्चा झाली. दत्त जयंती आणि हनुमान जयंतीचा आपल्याकडे फार मोठा उत्सव असतो. ते म्हणे आमच्याकडे बजेटची काहीच अडचण नाही, पण धार्मिक अधिष्ठानाच्या बाबतीत लोक येत नाही म्हणे महाराज. म्हटलं लोक येतात, लोक आणणारा व्यक्ती असला पाहिजे, तसा मार्गदर्शक असला पाहिजे. आणि सुदैवाने एवढी सुंदर जागा आपल्याला नाही तर सिटी आहे. ही शोकांतिका आहे की सिटीमध्ये आजकाल जागा उपलब्ध होत नाही, नाही का. कथा करण्याची इच्छा भरपूर जणांची आहे, ज्ञानेश्वरी पारायण करण्याची इच्छा भरपूर जणांची आहे, गाथा पारायण करण्याची इच्छा भरपूर जणांची आहे, पण जागेच्या अभावामुळे ते अधिष्ठान करू शकत नाही. भंडारा जरी किती मोठा करायचा असेल, त्याचं स्वरूप मोठं असू द्यात किंवा छोटं असू द्यात, किंबहुना एखादं प्रवचन किंवा कीर्तन या ठिकाणी झालंच पाहिजे. हे 2 महोत्सव ज्या देवाची स्थापना आपण केलेली आहे ना, महारुद्र मारुतीची हनुमान जयंती आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा मध्ये म्हणजे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये जी 21 डिसेंबर 22 डिसेंबरला जी काही आहे, 21 का 22ला दत्त जयंती प्राप्त होईल, तेव्हा 1, 2, 3 दिवसीय काही पारायण अधिष्ठान वगैरे आपण या ठिकाणी करून मग तो भंडारा जर का लोकांना दिला तर या ठिकाणी परिवर्तनशील या ठिकाणी लाट येते आणि माणूस थोडंसं परिवर्तन त्याच्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे प्रसादाचं आणि भजनाचं असं महत्व आहे. तर काल्याचं कीर्तन आहे, अभंग नामदेव रायांचा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 9 महिन्यापासून ते या ठिकाणी 7 वर्षापर्यंत 7 वर्षापर्यंत जितक्या पण लीला भगवंतांनी केल्या गोकुळ वृंदावनामध्ये त्याचं समस्त चरित्र या 6 अभंग चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम नामदेव महाराजांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलंय की या ठिकाणी वरात निघाली होती वसुदेव आणि देवकीच्या वर्ण आकाशवाणी झाली. अरे मूर्ख कंसा, हिचा 8वा पुत्र तुला मारणार. घे मोनिया खडगा माराया धावाला आता तो धरीला बसुदे. घे मोनिया खडगा माराया धावाला आता तो धरीला बसुदे.
प्रमाणाचे सुद्धा. घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे ठेवा बंदी खाणेता सांगत असे देन मे पुत्र सत्य माझे मानी मानी हा भरवसा बोलण्यास. मारू नका. वसुदेवानं हात धरला. वसुदेवाला आणि देवकीला कारागृहामध्ये बंदी केलं. 6 मुलं मारून टाकले. आपण कथेमध्ये त्याचं श्रवण केलंय. 7व्यांदा बळीराम दादाचा गर्भ मथुरेच्या कारागृहातनं या ठिकाणी 20 किलोमीटर दूरवरती वृंदावन आहे. वृंदावनावरून 4 किलोमीटर गोकुळ गाव आहे. ते खेड गाव आहे. आजही खेडच है. महज वृंदावन बहुत बड़ा है प्यारे. 84 कोस में फैला हुआ है हमारे ठाकुर का वृंदावन. लेकिन गोकुल ये बहुत छोटा सा गाव है. मथुरा जिला है. तर मथुरेपासून 24 किलोमीटर जे गोकुळ गाव आहे तिथे नंदाचा वाडा आहे. सर्वात मोठी जगामध्ये त्यांची पहिली गोशाळा आहे. आणि तिथालचे सरपंच आहेत. त्यांचं 60 वर्षाचं वय आहे. यशोदेचं या ठिकाणी 54 आहे. यद्यपि त्यांना पुत्राची प्राप्ती झालेली नाही, परंतु आचार्य ब्राह्मणांच्या आशीर्वाद स्वरूप त्यांना जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीला म्हणजेच गोकुळ अष्टमीला पुत्र होईल असं ब्राह्मणांनी वाच्यता आशीर्वाद दिला. आणि म्हणून 7व्यांदा बळीराम दादा या ठिकाणी वसुदेवाची 17 नंबरची पत्नी आणि देवकीची सवतची यशोदेची मैत्रीण आहे. नंदाची बायको जी आहे ना यशोदा, त्या यशोदेची मैत्रीण रोहिणी आहे. ती गोकुळाच्या वाड्यामध्ये बाजूला कक्षामध्ये राहते. तिच्यामध्ये तो गर्भ नेऊन टाकला आणि तिकडे बळीराम दादा झाला. याला वाटलं इकडे गर्भ चिराला. आपण याचं श्रवण केलंय. आणि 8व्यांदा जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं अवतरण झालं. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली ठेवी मज आणि येथे मनसी असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. वसुदेव घेऊन जातात. रात्री यमुनेमधनं जातात. यमुनेचा प्रभाव वाढतो. आपण त्याचं सर्व श्रवण केलंय म्हणून त्याच्यावरती पूर्व प्रकाशित त्याला करत नाही. जे ऐकलंय त्याला नको, पण ही स्टोरी सांगावीच लागते. काल्याच्या कीर्तनाचा हा नियम आहे. म्हणून संक्षेप मध्ये हे जे भाव ऐकल्याने त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. आणि मग तिथे जातात आणि गोकुळमध्ये जाऊन या ठिकाणी सगळेजण झोपलेले असतात. यशोदेच्या इथे एका मायेनं जन्म घेतलेला असतो. मायादेवीला उचलतात. कृष्णाला तिथे घेऊन जातात. कंसाला कळतं. कंस घेतो, पण ती माया प्रकट होते आणि ती म्हणते अरे मूर्ख कंसा, या ठिकाणी तुला मारणारा वैरी या ठिकाणी गोकुळामध्ये वाढतोय. आणि ती विंध्यवासिनी देवी निघून जाते. इकडे सकाळी 4 वाजता कृष्णाला बघण्या करता म्हणती वानाचे असे पातेले उचलले म्हटले गवळणी जनाबाई. दासी जनी हेल घाली म्हणे वानाचे असे टोपले घेतले. पण यांची काय यांना गरज होती? लोक स्वतःच्या घरचं काम सोडून दुसरीकडे लक्ष घालत नाही. हा सिद्धांत सर्वांना मान्य आहे की नाही? आणि मी तर म्हणतो इथं थोडं बरं आहे आपलं मामा, पण फ्लॅट सिस्टम मध्ये भलतंच अवघड आहे. मी पेपरला एक घटना वाचली बरं का तळेकर साहेब. एका फ्लॅट मध्ये 4 दिवस एक वृद्ध मातेचं निधन झालं. कोणीच पाहिलं नाही. त्यांचे मुलं मुंबईला राहत होते. म्हणजे इतकी समस्या बिकट आहे. पण इकडे एक गोष्ट लक्षात घ्या. तिकडे कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्याच्या नंतर अख्ख्या गावाला ती बातमी कळाली. का? त्याने सगळ्या गावांनी नवस केले होते की आमची सरपंचबाई जी आहे ना यशोदामाई, त्या यशोदेला मुलगाच होत नाही, हिला मुलगा होऊ दे ग.
जगदंबेला नमस्कार, याला नमस्कार. 54व्या वर्षी तिला कृष्ण परमात्म्याची प्राप्ती झाली आहे. 60 वर्षाचं वय नंदाचं आहे. आणि म्हणून सगळ्या गवळणी पळू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे. त्या कृष्णाला बघण्याकरता सगळ्या लोकांनी त्या नंदाच्या घरामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. नरनाये गुडिया तोरणी करता करती कथा गाते, गाणे तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे. 1560 नंबरचा 4 चरणाचा भंग तुकाराम महाराज गात्यात सांगतात. किती प्रेम असलं पाहिजे त्या भगवंतावरती. त्याच्या दिव्य स्वरूपाला पाहून गोपी या ठिकाणी देही देवी देही भोगदशा आपल्या शरीराला आपल्या देहाला विसरल्या आणि कृष्ण परमात्म्याला स्वतःचा मुलगा समजून या ठिकाणी त्याच्या येण्याच्या आनंदामध्ये आपल्या आपल्या घरी जाऊन गुढ्या लावू लागल्या, रांगोळ्या काढू लागल्या, पताक्या लावू लागल्या. पहिलाच दिवस झालाय. सगळे लोक गर्दी करू लागली. चूलबंद अवतानाचा कार्यक्रम ठेवला. नंदबाबा म्हणले जोपर्यंत कृष्णाची नाळ गळून पडत नाही तोपर्यंत कोणीही कामाला जायचं म्हणे. आमच्या रोजंदारीचं सगळं मी भरून देतो का? कारण नंदा एवढं श्रीमंत त्या गोकुळामध्ये दुसरं कोणी नाही. आनंदाचं वातावरण आहे. कृष्ण गोकुळी जन्मला जे प्रमाण म्हटलोय आम्ही. पहिलं जे सांगितलंय गोकुळीच्या सुखा ते 1560 हे 3722 3722. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरो घर. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. कृष्णाच्या जन्माच्या प्रित्यर्थ बाकीचे लोक आनंद करू लागले का? मग तो साधारण जीव नाही, तो जगाचा पिता आहे. ज्याला कळायचं त्याला ते तेजच वेगळं असतं. तुकिया म्हणे म्हणजे तुका म्हणे मने मोहिले गोविंद. त्याला पाहूनच या ठिकाणी सगळ्या गोपी तिथे जात राहिल्या. 2 दिवस झाले, 3, 4 आणि 5 दिवस झाले गणेश जन्माला येऊन कृष्ण परमात्म्याला. बळीरामाचा जन्म अगोदर झाला, तो 6 महिन्यानं मोठा होता. कृष्ण परमात्म्याची नाळ गळून पडली. नंद बाबाचा नियम आहे सकाळी 4 वाजता उठले आणि गोशाळेमध्ये प्रवेश करते झाले. गोशाळेमध्ये 9 लाख गायी आहेत. सगळ्या कृष्णगिरी गायी आहेत आणि सगळ्या खांद्यावाल्या म्हणजे कृष्णाला आवडणाऱ्या गायी आहेत बरं का. सगळ्या कृष्णाला आवडणारा गायी आहे ना. अशी गाय ज्याच्याकडे आहे ना बरं का, अशी गाय ज्याच्याकडे आहे ना त्याला गोळी घ्यायची गरज नाही. मला जमत आहे गावठी पण सगळ्या गोळ्या मागून मागून आपण परेशान आहोत. अँटीबायोटिक खाऊ खाऊ ती रक्त शुद्ध व्हायचं सोडा. आता परत आयुर्वेदाचं हे सेशन नाही आपलं. हमने तो सोने के चैन पहन रखे हैं, सोने की अंगूठियां पहन रखी है, सोने के कुंडल पहन रखे हैं. सब सोना 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 है, सब सोना चांदी है प्यारे. सोने की चैन है, सोने की सकली है, चैन भी सोने की है, लेकिन रात को चैन से नहीं सो पा रहे बहुत सारे लोग. खाने के लिए उनको बीपी की गोली खाना पड़ रही है. आणि म्हणून खरोखर परमानंदाला शाश्वत अशा आनंदाला प्राप्त होण्याकरता भगवंताच्या चरित्राशिवाय, भगवत सत्संगाशिवाय, पंढरीच्या वारीशिवाय, वृंदावनाच्या यात्रेशिवाय त्याला पर्याय असू शकत नाही. ज्या ज्या गायी आहेत ना
गाय ज्याच्याकडे एकही आहे, सिटीमध्ये तुम्ही आणि आम्ही गाय पाळू शकत नाही हे मला चांगलंच कळतं. गायी माझ्याकडे सुद्धा आहेत, गावाकडे आम्ही आता 4 आणल्या आहेत आणि ज्याच्याकडे एकही या ठिकाणी गावरान गाय आहे ना, लक्षात घ्या, गौ माता से जिसका संबंध है, वृंदावन के संतों ने गाया, हो उसके घर में आनंद ही आनंद है, उसके घर में आनंद ही आनंद है. गौ माता गाय आपल्यावरती. तुम्ही घरी जाऊन रात्रभर आत्मपरीक्षण करा. आपल्या लक्षात, गायीला कोणाच्याही खुंटीला बांधा, विधाते सरपण गाय असं म्हणणार नाही की मला तुमची खुंटी आवडत नाही तळेकर साहेब, तुमची जागा आवडत नाही, मला नायगावांकरच्या घरी नेऊन घाला, असं म्हणणार नाही का? बरं का नांदेडचे मामा, सभी धर्मों से, वृंदावन के संतों ने गाया, हो सभी धर्मों से जिसका संबंध है उसके घर में आनंद ही आनंद है. धेनु मानस का पढ़ा जिसने छंद है उसके घर में आनंद ही आनंद है. गाईच्या दुधापासून दही 1, तूप 2, गाईचं दूध 1, दही 2, तूप 3 आणि त्याच्यानंतर गाईचं गोमय म्हणजे शेण आणि गाईचं गोमूत्र म्हणजे या ठिकाणी गोमूत्र. या पाचाच्या एकत्रीकरणाने या ठिकाणी पंचगव्य तयार होतं. त्या पंचगव्याचं 1 चमचा जो रोज नित्यानं सकाळी उठल्याच्या नंतर जो त्याचा विधी आहे, त्या विधी चरणानुसार त्याचं प्राशन करतो. पंचगव्य को जिसने पिया है सभी रोगों से मुक्त हुआ है. पण ते खांद्यावाल्या गाईचं असावं बरं का, हे लक्षात घ्या, असं सांगतायत. आयुर्वेदामध्ये याची, गोकथेमध्ये, पुरुषोत्तम मासा महात्म्यामध्ये, हरिविजयामध्ये, बऱ्याच ग्रंथामध्ये त्याचा संदर्भ आहे. तर असा भाव आहे. आणि मग अशा गायीच्या आनंद बाबाकडे आहेत, ते आनंदाला पारावार तो बसला. या ठिकाणी तिथे कोणत्याच गोष्टीची न्यूनता नाही. 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची नाळ गळून पडली आणि जशी गळून पडली ना, सकाळी 4 वाजता आनंद बाबा उठले, गायीच्या शाळेमध्ये गेले. 9 लाख गायीला त्यांनी अशा 11 परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा मारल्या. प्रत्येक गायीच्या चरणाची थोडी थोडीशी धूळ घेऊन त्याला चंदन स्वरूप आपल्या माथ्यावरती म्हणजे मस्तिष्कावरती लावलं. भव्य मंडपाचं आयोजन केलं. अशी सजावट त्याची करण्यात आली, रंगरंगोटी करण्यात आली, सडा टाकण्यात आला, या ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या, त्याचबरोबर रिबन, फुगे त्या ठिकाणी, आंब्याचे तोरण वगैरे, नारळाचे पन्हाळे, केळीचे खांब, आंब्याची तोरणं त्या ठिकाणी लावण्यात आली. अनेक साधू संतांना, ब्राह्मणांना, सगळ्या गोकुळातील गोपांना, गावांना, वृद्धांना, मुलांना, गोपींना, गोपिकांना निमंत्रणे पत्रणे पाठवण्यात आली. आणि नंदबाबांचे जे कुल गुरु आहेत, गर्गाचार्य ज्यांचं नाव आहे, त्यांना बोलवून या ठिकाणी 2 लाख गायींचं दान करण्यात आलं. किती? 2 लाख गायींचं दान करण्यात आलं. आणि 7 तिळाचे पर्वत जे आहेत, गुळ आणि तिळाचं एकत्रित चूर्ण केलं पाट्यावरती. मिक्सर त्या काळामध्ये नव्हतं देवाच्या, नाही का, 5,500 वर्षापूर्वी. पाट्यावरती, वरवंट्यावरती त्याला असं रगडून वगैरे त्याचं एकत्रित मिश्रणाच्या द्वारे गुळाच्या आणि तिळाचे एकत्रीकरणाच्या मिश्रणाचे 7 पर्वत बनवून त्याला 7 सुवासिक पात्रामध्ये वस्त्रांवरती ठेवून त्याच्यावरती सुवासिक रेशमी वस्त्र झाकण म्हणून टाकले आणि आचार्य ब्राह्मणांना दान देण्यात आले. अनेकांना या ठिकाणी वस्त्र, आभूषण, धन, द्रव्य, हिरे, जवाहरात, मोती. आणि पण एक मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे, नोट
दॅट पॉइंट हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कृष्णाचा जन्म झाल्यावर नंदबाबांनी 2 लाख गाई दान केले. आपल्याकडे नाही म्हणून तो विषय सोडा, पण आपल्याकडे असल्यावर आपण किती देणार? आजकाल लोक कुत्रे देतात भेट. कुत्रे, एक कुत्ता लेके आओ हमको. जर्मनीला गाईला राष्ट्रमाता म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, पण मला वाटतं याच्या उलट असण्याची शक्यता आहे. आपण तो कुत्र्याला देतो. मी बऱ्याच जणांच्या स्विफ्ट डिझायर मध्ये पाहिलंय, आपल्या पत्नीला काही लोक समोरच्या सीटवरती बसवत नाही, पण कुत्र्याला त्या ठिकाणी बसवतात. इस दुनिया वालों को कुत्तों को घुमाने की याद रह गई प्यारे, लेकिन मेरे कृष्ण ने जिसके लिए अवतार लिया था उस गाय को आप और हम भूल गए हैं शायद प्यारे. लोग कहते क्या महाराज जी, ये थोड़ा सा वातावरण बदल गया है तो गाय की हत्या हो गई है और ऐसे नए जीआर निकाल रहा है सरकार. बोले यदि गाय को किसी ने मारा तो उसे सरकार ऐसी सजा देगा. अरे प्यारे, गाय को मारने के बाद में ये गवर्नमेंट तुझे कौन सी सजा देगा ये हम नहीं जानते, लेकिन यदि तेरी गांव की गाय कत्ल खाने में गई तो मेरा ठाकुर गोविंद तुझे ऐसी सजा देगा जो तू सोच भी नहीं सकता प्यारे. बोले कितनी सजा देगा? बोले उतनी देगा. गायीच्या अंगावरती जितके केस आहेत ना, तितक्या हजारो करोडो कल्पापर्यंत नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. मग तुम्ही म्हणाल आमची काय चुकी? आम्ही थोडी गाय कत्तलखान्यात दिली, पण तुमच्या माघारी तुमच्या गावाची गाय सुद्धा कत्तलखान्यामध्ये जाता कामा नाहीये. ती जर का गेली तर अख्ख्या गावाला त्याची भरपाई द्यावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? मी पेपरला एक घटना वाचली मागे विधाते सर. एका मुलानं कोणाचा तरी मर्डर केला, तर समोरच्याने काय केलं, त्या मुलाचंच नाव टाकायचं का नाही? त्या समोरच्यानं ज्या पोरानं मर्डर केला त्याच्या दोन्ही भावाचं नाव टाकलं आणि बापाचं नाव टाकलं. सगळेजण हर्षुल्ला बोलो राधे राधे. लक्षात येते का मी काय बोलतो? ही पेपरला येऊन गेलेली घटना आहे. नाव सांगत नाही, कुणी कुणाचं असू शकतं आहे की नाही, कुणी हर्ट नाही झालं पाहिजे, भावना नाही दुखवल्या पाहिजे म्हणून मी नाव सांगत नाही. असू दे. तर असा भाव आहे, म्हणजे जरी एकानं दिली म्हणून याच्याबद्दल आपण सजग असावं. त्या गाईला जाऊ देऊ नये. 2 लाख गाई दान केल्या आणि मला वाटतं चोरून लपून हे चालू आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि गायीची हत्या पूर्णपणे थांबवण्याकरता वृंदावनाचा आक्रोश आला पाहिजे. हो मेरी गो माता की जान बचाने आ जाओ नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. हे गोपाल गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते तुमको वंदन, हम करते तुमको वंदन. अब ले लो तुम अवतार कृष्ण जी तो ही बचेंगी गैया. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. अब ले लो तुम अवतार कृष्ण जी तो ही बचेंगी गैया. हे गौ माता तू मत घबरा, तेरे पीछे किसन कन्हैया, तेरे पीछे किसन कन्हैया. अब कष्ट नष्ट करने वाली को दे दो अपना दर्शन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. कृष्ण परमात्मा आला पाहिजे असा भाव आहे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन वन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. म्हणून वृंदावनच्या संतांनी गायलंय, गायीची हत्या पूर्णपणे थांबवण्याकरता वृंदावनचा कृष्ण पुन्हा आला पाहिजे. म्हणजे का आला पाहिजे? 2 पण गंधावाल्या माणसांनी जर का यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा या ठिकाणी मोठा शत्रू कोणी असू शकत नाही. म्हणून कुठेतरी याला थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी या भारताच्या पवित्र भूमीमध्ये सर्वात मोठा गायीचा कत्तलखाना सध्या आंध्र प्रदेशच्या हैदराबाद
सिटीमध्ये आहे. त्या कत्तलखान्याचं नाव आहे अल कबीर कायदा. त्या अल कबीर गाईच्या कत्तलखान्यामध्ये या ठिकाणी 1,60,00,000 लिटर पाणी गाईला मारण्याकरता दिल्या जातं. एका गाईला मारण्याकरता या ठिकाणी 500 लिटर पाणी वापरल्या जातं. इथे 4 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतामधली काळी आई, काळी माती शेतकऱ्यावरती रुसली आहे. पाण्याच्या अभावी पीक पाणी येत नसल्यामुळे कर्जामध्ये डुबून डुबून या ठिकाणी दुःखाचं डोंगर अंगावर घेऊन अनेक शेतकरी मरत आहेत. जे पाणी या ठिकाणी गव्हर्नमेंटने, सरकारने महाराष्ट्रासारख्या दुष्काळग्रस्त राज्यामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ते त्याला न देता या ठिकाणी गायीच्या कत्तली करता 1,60,00,000 लिटर पाणी त्या हैदराबादच्या अल कबीर कायदा कत्तलखान्यात दिल्या जातं आणि 500 लिटर पाण्यानं या ठिकाणी एका गायीला मारल्या जातं. निर्मानुषपणे त्याची चमडी सोडल्या जाते. 2011 ते 2017 मध्ये फक्त या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 28 करोड रुपयाचं गाईचं चामडं विकल्या गेलंय. किती? 28 कोटीचं. आणि 2011 ते 2017 मध्ये 140 लाख गायींची कत्तल करण्यात आलेली आहे. आपण पहा, रामदेव बाबाचा ग्रामीण मंत्रालयाचा रिपोर्ट आहे. याच्यासाठी आपण सजग असलं पाहिजे. 9 लाख गायी सांभाळणारे नंद बाबा जर का कृष्णाच्या आगमनाच्या अनुषंगाने 2 लाख गायी देतात तर आपल्याकडे 10 असल्यावर आपण 10 ला का पळू नये? आणि तुम्ही आम्ही सगळेजण खेड्या गावात ना आहोत. कोणतं ना कोणतं नेटिव्ह प्लेस आपलं आहे, रेसिडेन्शियल प्लेस आपलं हे आहे, पण परमनंट ॲड्रेस दुसरा आपण गावाकडनंच आहोत ना सगळे. गावामध्ये ज्यांच्याकडे शेत आहे त्या प्रत्येकानं 1 गाय खुंटीला बांधावी. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचा भाव एवढाच आहे की नंदबाबांनी 2 लाख गायींचं दान या ठिकाणी केलेलं आहे आणि नंदोत्सव या ठिकाणी त्यांनी मनवलेला आहे. तदनंतर 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कंसेन प्रहिता घोरा पूतना बाल घातणे शिशु संचार निवृत्ती पुरा ग्राम प्रजादिषु. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 1 दशमस्कंद श्रीमद भागवत. कंसाने या ठिकाणी पुतनेला स्तनामध्ये विष भरून पाठवलंय. ती कथा आपण श्रवण केली. 101 मुलं तिने मारले. कृष्ण परमात्म्यानं तिचं विष रक्त सगळं प्राशन केलं. ती मरण पावली आहे. महाबळाचा उद्धार केला. या ठिकाणी तणावर्त आला वाहतूकच्या रूपात, त्याचा उद्धार केला. त्याचबरोबर शक्तासुर आला, त्याचा उद्धार केला. महाबळ आला. जाण भय तुटले पंचांग फाटले धोतर गळाले विठ्ठला 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 महाबळ ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला. वाईट भविष्य, खोटं भविष्य सांगू लागला. त्याचा उद्धार केला भगवंतानं. शक्तासुर तृणावर्ताचा उद्धार केला. प्रलंबासुराचा उद्धार केला. आणि भगवंत होता होता 6 महिन्याचा झाला, 7 महिन्याचा झाला, 8 महिन्याचा झाला आणि 9 महिन्याचा झाल्यावर त्यांनी काय केलं, कोणती पोज दिली आजच्या भाषेमध्ये किंवा कोणत्या स्थितीमध्ये तो पहिला चाललाय, तो भाव संत नामदेव महाराज अभंगाच्या असेच चालतात. दोन्ही गुडघे असे खाली आपले जसे आपले मुलं चालतात पहिल्यांदा रांगतात. तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये. म्हणजे कशी पोच दिली, जशी आपल्या देवघरामध्ये
पंचायतन देवताची स्थापना 2500 वर्षापूर्वी शंकराचार्याने जो दंडक घालून दिलाय तद्वत त्यामध्ये जी रंगणात आहे ना तशीच पोहोचलेली पहिल्यांदा दिली होती. डाव्या गुडघ्याने रांगत तो डावा गुडघा खाली आहे, उजवा असा थोडासा फोड केलेला आहे, दोन्ही हात असे विरासनासारखा प्रकार भगवंतानं पहिल्यांदा केला असावा असा नामदेव महाराजांचा भाव आहे. तो व्यक्ताव्यक्त भाव आणि भगवंताच्या शरीराचा पहिला जो भाव झाला असेल ना, जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं तो भाव नामदेवराय अभंगामध्ये म्हणतायत. बरं ठीक आहे म्हणा, हे तर कळालं बा की देव पहिल्यांदा चालू लागला, रांगू लागला. पण या ठिकाणी जोपर्यंत मुलगा 2 ते 3 वर्षाचा होत नाही तोपर्यंत थोडी सुद्धा समज त्याच्यामध्ये येत नाही. रांगणाऱ्या मुलाला काय कळणार आहे, पण तो साधारण जीव नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा असल्यामुळे कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं. या ठिकाणी 9 लाख गायींचं दूध निघतंय, त्याच्यापासून दही मग या ठिकाणी मंथन करायचं, त्याचबरोबर लोणी वेगळं, ताक वेगळं, तूप काढायचं. इतकं काम असायचं यशोदेला की यशोदेकडे काही 2-5 बाया कामाला होत्या. या ठिकाणी पुष्पावती होती, लसवंती होती. त्यामध्ये ज्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी जिच्या नावाला मेन्शन केलंय लसवंती, ही लसवंती डायरेक्ट महिन्यानं काय पेमेंट जे असेल त्याचा उल्लेख नाही, पण ती नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या हाताखाली कामाला होती. आणि तिला सांगितलं होतं तू मला काम करू लागायचं, पण आता कृष्ण झालाय, जास्ती लक्ष तू याच्याकडे द्यायचं. हा खोड्या करतो का, कारण की जसा 6 महिन्याचा कृष्ण झाला होता ना तसा अनुभव आहे यशोदा मातेला. यशोदा मातेनं कृष्ण परमात्मा 6 महिन्याचा असताना सुखदेव स्वामी सांगतात राजा परीक्षितीला, मांडीवर घेतलेलं होतं कृष्ण परमात्माला. कृष्ण परमात्मा यशोद्या माईच्या दुग्धपान करत होते आणि यशोदेनं या ठिकाणी चुलीवर खूप मोठं दूध तापवण्याकरता ठेवलं होतं. पण यशोदेला टायमिंग माहिती होता, ती अनुभवी होती ना, कारण की 9 लाख गायीची मालकी नाही, ती सोपं आहे का. साधारण डेअरीवाली थोडी आहे ती, जगातली सगळ्यात मोठी डेअरी तिचीच आहे, गोशाळा तिचीच आहे, सगळ्यात जास्ती गाई तिच्याकडेच आहे. तिला अनुभव आहे ना, नांदेडचे मामा कोणतं दूध कोणत्या डेऱ्यातलं दूध किती वेळात तापणार आहे. तद्वत तिनं ते डेरे ठेवले माऊली महाराज, आणि ठेवल्यानंतर या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला दूध पाजू लागली. पण कृष्ण परमात्म्याने विचार केला की माझ्या आईचं यशोदेचं चित्त प्रपंचात आहे का परमार्थात, म्हणजे माझ्यामध्ये आहे बघू. म्हणून अर्ध्या तासानं उतू जाणारं दूध त्या भगवंतानं 25 मिनिटं आधीच तू घातलं. लक्षात येते काय काय बोलतो. 6 महिन्याचा कृष्ण जर का अशा करामतीने अशा खोड्या करू शकतो आणि अशा लीला करू शकतो, बाबा तू आल्यापासून सगळं वाईटच होत आहे रे बाबा, भांडणच येत आहे रे बाबा, लोक तक्रारच घेऊन येत आहेत. त्याच्या आगमनानं आनंदही होतो, भगवंत आने से आनंद ही होता है प्यारे, लेकिन ये भगवान का कृष्ण का जो अवतार है थोड़ा अनूठा है. भगवंताला दुसऱ्याचा या ठिकाणी त्रास देण्यामध्ये सुद्धा मजा यायची. भगवंताने लीला केलेली आहे, त्रास कोणाला दिलेला नाही. लक्षात घ्या, लीला आणि त्रास दोन्हीमध्ये फरक आहे. आणि म्हणून या ठिकाणी 6 महिन्यापासून यशोदा माता पाहत आलेली आहे. हे पोरग काय करण, एक दिवस तर म्हणे चुलीजवळच गेलं 7 महिन्याचं असताना, आणि चुलीजवळ जाऊन डेऱ्यामध्ये जे दूध तापायला ठेवलेलं ते डेरच ओढलं आणि अंगावर दूध पडलं तरी सुद्धा काही झालं नाही. कृष्ण चरित्रामध्ये हा उल्लेख आलेला. एक दिवस तर म्हणे रांगत रांगत गेला आणि अंगणात कोणीतरी रांगोळी काढली. 8 महिन्याचा कृष्ण, तिथंच सगळं शौच आणि मूत्र विसर्जन करून टाकलं. म्हणजे पहा बरं, एवढी मोठी जर का ताई सारखी कोणी रांगोळी काढली असती इथं 8 घंट्याची, त्याच्यावर जर का कोणी हे केल्यावर आपलं कसं कळण. म्हणजे हा काय करतोय म्हणून तू एक काम कर, याच्याकडे लक्ष ठेव. तळवे तळ हात टिकेत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात. तो आता नुसता रांगू लागला होता, पण रांगता रांगता एक दिवस लसवंती यशोदेच्या हाताखाली कामाला आली आणि लसवंतीनं कृष्णाला पाळण्यात झोपी घातलं आणि लसवंती कृष्णाला झोपवून यशोदेकडे आली. पोराच्या रडायचा आवाज आला, ती इकडे होती यशोदेकडे. अगं जाय पटकन, मुलाला पहाय असं यशोदा लसवंतीला म्हणाली. लसवंतीनं पाळण्यामध्ये झोपी घातलेल्या कृष्णाला बघण्याकरता गेली. तो कृष्ण पाळण्यामध्ये नव्हता. तेव्हा या ठिकाणी तिला घाम आला, अंगाची लाई लाई झाली आणि तिळ पापड झाला. यशोदा मला चिडण्याच्या अगोदर, ओरडण्याच्या अगोदर ती माझ्यावर, यशोदा शाउट ऑन मी, शाउट म्हणजे ओरडणे, ती माझ्यावर ओरडण्याच्या अगोदर पाहिलं पाहिजे म्हणून इकडं तिकडं पळायला लागली. तो वाडा फार मोठा आहे म्हणजे त्या काळामध्ये त्या वाड्याला 1000 खांब होते. आजही 84 खांब शिल्लक आहे. पहा मी काय बोलतोय. नंदबाबाच्या वाड्याचे त्या काळामध्ये 1000 खांब शिल्लक होते, आज 84. जाऊन पहा, मी 7 वर्ष तिथे राहिलो आहे.
मग एवढ्या वाड्यात कुठं पाहायचं? यशोदेनं ओरडता ओरडता विचारलं, पण तिला कृष्ण कोणत्या स्थितीत दिसला? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आतमधनं ओरडू लागली, का ग मी काय तुला पेमेंट द्यायला रिकामी आहे का? तुला सांगितलं तर जा बघ लवकर. यशोदेच्या भीतीनं लसवंती इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा लसवंतीनं नवीनच प्रकार पाहिला. कोणता? मंथनाच्या द्वारे जे तूप निर्माण झालं होतं, जे दही निर्माण झालं होतं ना, आणि जे लोणी निर्माण झालं होतं, आणि ज्या लोण्याचे डेरे लसवंतीनं या ठिकाणी एका कक्षामध्ये भरून ठेवले होते, त्या लोण्याच्या डेऱ्याकडे पाळण्यामध्ये झोपलेला 9 महिन्याचा कृष्ण पाळण्यातनं त्या झोक्यातनं खाली उतरला. रांगू लागला. लसवंती पै सांगे, यशोदाबाई माझी काही चुकी नाही. आली ये कृष्णाचे नी मागे, येणे येणे ओ श्रीरंगे. या श्रीरंगानं, हा श्री आहे पण हा स्वतःही रंगडात रंगलेला आहे आणि दुसऱ्यालाही रंगून टाकतो. याला पाहिल्यावर दिवस या ठिकाणी झोपीतच जातो, म्हणजे मजेतच जातो. माणसाला काम करण्याची सूटच राहत नाही. येणे येणे ओ श्रीरंगे, नवनीत माझे बक्षिले. का नवनीत बक्षिले? सगळे उष्टे केले, मथुरेच्या बाजारावर न्यायचे वाटोळे केले. कसे केले? अभंगाचं पेमेंट कट होते का? बोलणे बसतात. असंच असतं. मालकीन जर का कडक असली, काम करणारे हैराणच असतात. हैराण गली परेशान रोड असा भाव आहे. नवीन म्हण आहे ती हिंदीतली, नाही का गणेश सेठ? ही तिकडूनच सांगू लागली. गवळण लसवंती पै सांगे, आले ना कृष्णाच्या माग, आले ना मालकीन बाई, आले ये कृष्ण छिणी मागे. मी येऊ का तिकडं? नाही नाही नाही, मी आले माग. आले ये कृष्ण चिणी मागे, येणे येणे ओ श्रीरंगे. नवनीत माझा बक्षी, नवनीत माझे बक्षिले. नवनीत बक्षिले अनेक वचनी शब्द आहे विधातेचा. नवनीत माझा बक्षिला नाही. नवनीत जर का बक्षिला असता तर त्याचा अर्थ असा झाला असता मराठीच्या व्याकरणामध्ये, एकच गोळा उचलून बक्षिला. पण नवनीत माझे बक्षिले म्हणजे बऱ्याच माठातले नवनीत सगळेच उष्टे केले. खायचं कमी होत पण उष्ट खाऊन केलं रे बाबा. 12 गेल्या, 10व्या गेल्या. आता माझ्या पेमेंट तर कटली पण हे मला नेता येत नाही. म्हणे काय केलं? म्हणे यानं नवनीत खाल्लं. म्हणे कसं? म्हणे एका हाती लोण्याचा कौळू. लसवंती सांगते तिकडून कृष्णाच्या मागे जातात. असा यशोदेचं मंथन चालू आहे. गवळण लसवंत
एका हाती लोण्याचा कवळू, एका हातात त्यानं लोण्याचा गोळा घेतला. कवळू, कवळ म्हणजे ग्रास, कवळ म्हणजे घास किंवा कवळ म्हणजे गोळा म्हणा, त्याला ग्रास असं म्हणतात. एका हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू. आणि त्या नवनीताचा सुगंध, त्या दह्याचा सुगंध इतका जबरदस्त होता की मी त्याचा पापा घ्यायला गेले. चुंबन घेता येता परिमळू, मला डिओ सारखा सेंट आला. चुंबन घेता येता परिमळू नवनीताचा घेसये. चुंबन घ्यायला गेली होती का त्याला आणायला गेली होती? मी काय करू? त्यानं माझं कवाडच उघडलं ना. माझे कवाड उघडिले, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे कवाड उघडिले. पिंके तोडिले, येणे पिंके तोडिले, बक्षिले दया दुधाते बक्षिले, दया दुधाते बक्षिले. ओलांडिले ताकाते, ओलांडिले म्हणाली, एक कहावत आहे बच्चे की जान लोगे क्या. ती यशोदा काय करायची माहिती का? लसवंतीला म्हणायचे, रवी आण ग, बरोबर आणते. दोरी आण ग, बरोबर आणते. ए मंथनाचं पात्र आण ग. ए यमुना नदीतून शुद्ध पाणी आण म्हणे, आपल्याला ताकद दयामध्ये पाणी घालण्याकरता. ए कृष्णाला पाय ग, त्याला झोपू घाल ग. अरे बाप, तिला काही 10 कानं नाही. आणि काही लोकांचं असंच असतं, घरामध्ये भांडणं का होतात. मी कथा कशामुळे सांगतोय बघा, थोडं कंपॅरिझन अँड सिमिलॅरिटी जमतीये का बघा. ज्याच्या इथे असेल त्याने विचार करून बघा. काही लोकांना हीच सवय असती, स्वतः ते त्या कार्याला पूर्णत्वास नेऊ शकत नाही आणि स्वतः त्या कार्याला पूर्णत्वास न केल्यामुळे दुसऱ्यांनी करावी अशी त्यांची अपेक्षा असते. हे लक्षात घ्या. पण एक सिद्धांत आहे या जीवन जगण्याचा, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर का समोरच्या समोर झुकलात ना, तरच समोरचा तुमच्या समोर झुकणार आहे, नाहीतर कोणाला कोणाशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. कालाय तस्मै नमा, हे कलियुग आहे, हे लक्षात घ्या. त्या लसवंती ती परमनंट या ठिकाणी त्याची आहे यशोदेच्या. बाकी आहे पुष्पावती आहे, चंपावती आहे, भामावती आहे, सगळ्या आहे. पण ही मेन आहे. नामदेवराय हिचाच का उल्लेख करतात, कारण ही रोजच यायची ना तिथे. ही कामालाच होती डायरेक्ट तिथे वर्षभर महिन्याने. मग हिलाच सगळे काम, त्यालाच पाळण्यात झोपवायचं काम, आंघोळीला घालायचं काम, त्यालाच काजळ घालण्याचं यशोदा करत होती. पण वेळ प्रसंगी यशोदेला जर का जास्ती काम असतं तर सगळं काम लसवंती करायची. पण लसवंतीने काय केलं, या ठिकाणी यशोदेच्या सोबत राहून जे काम केलं आणि मथुरेच्या बाजाराला नेण्याकरता जे दही दूध तूप लोणीचे माठ बाजूला काढून या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यामध्ये खूप खोल्या आहेत, खूप कक्ष आहेत, खूप रूम आहे. एका रूम मध्ये या ठिकाणी तिने ते सगळे डेरे ठेवले, ते सगळे मडके ठेवले. पण आता एक विचार करा, कृष्ण तिथे गेला आणि नामदेवराय म्हणतात या ठिकाणी तिकडून यशोदा ओरडत होती. लसवंती सांगते, येणे माझे कबाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दया दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते. आता 9 महिन्याचं पोरग आहे, त्याला वरती कसं चढता येईल, ते चालतच नाही ना. ते 5-6 वर्षाचं पण नाही ना की ते, पण तो देवच आहे. ती नामदेव. लक्षात घ्या, जो किसी को नहीं जमता, जो किसी को नहीं जमता वो बालकृष्ण को जमता है प्यारे. ती सुद्धा बयान झाली की इथं नंद नाही, कोणी माणूस नाही, कोणी माझी छेड काढायला नाही, कोणी मला बोलणे खाऊ घालायला नाही. जगदीश शेट्टी यांनी दरवाजा उघडलाच कसा. येणे माझे कबाड उघडेले, येणे शिंके ओ तोडिले. आणि वरती शिंक्यावर कसा गेला, रूम मध्ये याच्याशिवाय कोणी नाही. एवढूच पोरग इथपर्यंत कसं जाऊ शकतं. येणे माझे शिंके ओ तोडिले, दया दुधाते भक्षिले. दही सगळंच खाऊन टाकलं, हाणून टाकलं आणि दूध पण पिऊन टाकलं आणि ताक काही पिलं, काही सांडलं आणि पुन्हा खोड्या पण केल्या. काय ते डेरे सुद्धा फोडून टाकले. दया दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते. तू काय करत होती? तू काय करत होती? जेवण करत होती? बोलू नका. मला जर का असं माहित असतं हे एवढ्या खोड्या करणार आहे तर मी घागर घेऊन गेलेच नसते. Oh
खूपच बोलू लागली, तुझ्यामुळे नुकसान झालं. ती म्हणली मला जर का असं माहित असतं तर मी ना याला पाळण्यात झोपवलं असतं ना, तुम्हाला पाणी आणून दिलं असतं, दूध खाऊन टाकल, ताकं पिऊन टाकल, मडके फोडून टाकल, असं जर का मला माहितच असतं तर मी पाण्याचे घागर घेऊन यमुनेला पाणी आणायला अंबासी बांधते शिक्षा लाविते गोविंदा. माहितच असतं हा इतका भयानक चोर आहे, हा असा माखन चोर आहे, तर याला बांधून नसते गेले का. पण यशोदा म्हणली ते मला उडणारा कोणी पक्षी आहे का. ती म्हणली अहो तुम्हाला कळत कसं नाही, आदिसाईला मुलगा दिसतो, यशोदा माई तुमचा मुलगा आहे म्हणून तुमची ममता बोलते आहे, पण हा आजचा चोर नाही, हा जन्म जन्मांतराचा युगायुगाचा युगाच्या प्रारंभी पासून ते अंतापर्यंतचा चोर आहे. नामदेवराय शेवटचा पुराण भक्षिले. भगवंतानं या अभंगामध्ये जे आहेत ना, भगवंताच्या रांगणापर्यंतच्या लीलाचं वर्णन म्हणजे 1 वर्षापर्यंत जो भगवंत असेल त्याने काय लीला केली असेल अशी सत्य कल्पना करून त्याचा अनुभव घेऊन अनुभूत ज्ञान नामदेव महाराजांनी गत अभंगामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला विठ्ठला श्री कृष्ण परमात्मा मोठा झाला, 13 ते 14 महिन्याचा झाला, भिंतीला धरून चालू लागला. माती खाल्ली, माती खाल्ल्यानंतर आईने मारण्याकरता हात उचलला तर 3-4 दिवस रुसूनच बसला. यशोदा समजावते रे जेवण कर रे बाळा. नाही, यशोदा म्हणाली रुसमाता धरिलास मोहना, रुसमाता धरिलास मोहना, रुसमाता धरिलास मोहना, रुसमाता धरिला काय करावे काही सुचेना, मंदिर मधला चैन पडेना, काय
असतात ना विधाते सर गोड खाण्याकरता मला मेलेली चॉकलेट द्या वगैरे, तेव्हा भगवंताच्या घरामध्ये दही आणि साखर असायचे. बाळा याच्याकरता तर नाही रुसला. 1.5 वर्षाच्या कृष्णाला यशोदामाई म्हणते. कारण काय, माती खात होता भिंतील चालून. रांगणापर्यंतचं वर्णन 6 चरणामध्ये नामदेव रायने केलं. तो अभंग आपण पूर्ण त्याचं चिंतन केलंय. मग आता माती खाणार तर मारणार म्हणून रुसला. पण का रुसतोय, का जेवण करत नाही, गोड पाहिजे का, खाऊ देऊ का, आऊ देऊ का, गुलाबजामुन देऊ का, खवा देऊ का, दूध देऊ का, केसर दूध देऊ का, आमच्या विशालच्या माताजी सारखं जे आम्हाला देतात तसं काही देऊ का. गोरस गोड मी, यशोदा म्हणते कृष्णाला, गोरस गोड मी खाय छंद पुरावी ते. हे कृष्णा दिलं. ती कथा आपण ऐकली आहे तळेकर साहेब भागवतामध्ये. ओखलीचे बांधी 2.5 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, एका मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाचं नाव आहे माखन चोर मंडळ. त्याचा अध्यक्ष झाला कृष्ण परमात्मा 3 वर्षाचा. उपाध्यक्ष बळीराम दादा 3.5 वर्षाच्या श्रीदामा पेंद्या. 9 लक्ष गोपाळांना वरी हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरो पोटे. 3600 2 भाव आम्ही कथेमध्ये गाऊन दाखवले होते. चोर चोर का सारी बिरज में आज बन गया मांद कलाला, बन गया माखन चोर. कृष्ण कन्हैया कलाला बन गया माखन चोर. ये 2 भावों का हमने श्रवण किया था कीर्तन में, लेकिन बोले ये भगवान ऐसी चोरी करने लगा कि पूरी गोपियां परेशान हो गई. ये 3रा भाव में कीर्तन के लिए उस दिन नहीं हुआ था. 2 लाइनें सुनाता हूँ. कैसे माखन चोरी की, बोले माखन खा गया, माखन खा गया. वृंदावन की गोपियां गा रही है. माखन खा गया बिहारी मेरा हंस हंस के, माखन खा गया बिहारी मेरा हंस हंस के, माखन खा गया बिहारी मेरा हंस हंस के, खा गया बिहारी मेरा हंस हंस के. वृंदावनच्या संतांचं हे भजन करती है तो माझं दही दूध चोरून खातो. माखन खा गया. 3 वर्षापासून ते 5 वर्ष कोळामध्ये गेल्या. एकच चोरी श्रवण करणं अभिप्रेत असल्यामुळे, ह्या काल्याचा अविभाज्य घटक असल्यामुळे मी एकच चोरी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कशा चोऱ्या केल्या, चोऱ्या करण्याकरता हा काय असा गुरडा चोर थोडी आहे. याला चोऱ्या करण्याकरता तार घालण्याची गरज नाही. हा चोरी कशी करायचं माहिती का, गोकुळातले आणि वृंदावनातले लोक जेव्हा दुपारी शेतात निघून जायचे तेव्हा गोपाळांना घ्यायचा आणि सगळ्यांना डोळे बंद करायला लावायचा. कुलूप उघडायची गरज नाही तळेकर साहेब कृष्णाला, बळीरामाला. डोळे बंद करायला लावायचा आणि खेड्या गावामध्ये जे धारे असायचे ना घराला घुसण्याकरता, त्या धाऱ्यातनं घेऊन जायचा. 5-6 महिन्यापर्यंत सगळ्या गोपाळाची अशी मजा झाली. म्हणे 9 लाख गोपाळ होते. 9 लाख गोपाळाला ज्यांना कधी काही खायला भेटत नव्हते ते कृष्णाच्या संगतीमध्ये येऊन म्हणाले, तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. अशा चोऱ्या भगवंत या ठिकाणी चोऱ्या करू लागला कृष्ण परमात्मा. सगळ्यांना कळालं कृष्णाशिवाय कोणी नाही. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती एखाद्याच्या घरामध्ये उलटा प्रकार घडलेला असावा, ठीक आहे,
पण जेव्हा गोकुळातल्या गोपी शेतातनं काम करून सायंकाळी घरी परतल्या तेव्हा प्रत्येकानं पाहिलं की त्यांच्या घरामध्ये वरतीचे शिंके आणि शिंक्यामध्ये दह्याचे दुधाचे डेरे आहे. हे मांजराचं काम नाही, हे तर बोक्याचं काम असलं पाहिजे म्हणे. कोणता बोका? तो नंद्याचा बोक्या असला पाहिजे म्हणे. कसा? अरे सगळ्याच्याच घरातले त्यानं शिंके तोडले, नुसते तोडले नाही तर त्याच्यातल्या दह्या दुधाचे डेरे काढून सगळं खाल्लं पण. आणि एक खोड पण होती कृष्णाला, नुसतं खात नव्हतं. बरं खायचं ना, सेफ साईड सुटायचं पण तिथं प्रूफ ठेवून देत होता. सगळ्याच्या घरामध्ये जाऊन दही दूध खाल्लेले जे डेरे मडके गाडगे म्हणतात त्याला, इसको मटका बोलते हैं प्यारा हिंदी में, हमारा ब्रज भाषा में. इस मटकियों को ऐसे उल्टे रख देता था. पहाती गवळणी तवती पालती दुधाणी. दुधाणी म्हणजे दूध ठेवण्याचं डेर, त्याला दुधाणी म्हणतात प्राकृत भाषेमध्ये. त्याच्या दुधाणी आहे त्या पालत्यां काही फोडलेले आहे. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्यावी नाही नासे नव्हे दुसरी ऐसी सभे तुकिया मेला. त्याने गुन्हा आणला 3692 4 चरण. अभंगाचा नंबर 3 6 9 2 4 चरण. तुकारामाची गाथा. अशा चोऱ्या करतो का? आता याच्या तक्रारी केल्या पाहिजे पण याला रंगे हात पकडल्या जात नाही. 5 वर्षाचं झालं होतं हे. चोऱ्याचा सपाटा चालूच आहे. यशोदेकडे गेले आणि यशोदे भवती आम्ही आली. गवळणी सांगते का राणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, काय करावं? आणि मग यशोदा म्हणली माझ्या मुलाला तुम्ही रंगे हात पकडून द्या तर मी मानेल. मग एकच प्रसंग मी आपल्याला असा सांगतोय, सगळ्या गवळणीला माहिती होतं हा कधी येईल, म्हणून याच्या भीतीनं आपलं दही दूध चोरल्या जाऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये म्हणून ज्या घरामध्ये फक्त तरुण स्त्रिया होत्या त्या शेतात कामाला चालल्या आणि ज्या वृद्ध स्त्रिया, ज्या माता बहिणी वृद्ध म्हाताऱ्या वगैरे ज्या होत्या ना त्या घरातच बसू लागल्या. वृद्ध माता महिला. कृष्ण येतोच कसा पाहतो. त्यांना वाटलं कुलूप तोडून द्या, पण त्यांना काय माहित देवाला कुलूप तोडायची गरज नाही. डोळे बंद केलं की आत आणि डोळे बंद केलं की बाहेर. एक म्हातारी बसली भाऊ असं, महाराज तू येतोच कसा पाहतो. आणि लय मोठं जेवलं तिनं, एकादशी लय खाशी. ती अशी झोपली. आला का कृष्ण? आणि अशी झोपली. हे अशी कीर्तन खेड्यामध्ये करावं लागतात आम्हाला. इकडे थोडं. ती अशी झोपल्यानंतर कृष्ण म्हणला माझी सिटिंग लावते का? आज तुझी सिटिंग लावतो बेटे, थांब. कृष्ण परमात्मा एकटा झाला. किसको चलाया ने जगदीश से? आंख बंद कर डाली, अंदर को चला गया और जैसी चला गया ना सब कुछ खा लिया. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं आणि खाऊन जसा बाहेर आला तोंडाला थोडस खरकट लावून हे उठली. नाक लावून बोलते का तुझी माय? चला तुला घेऊनच जाते. ती म्हटली मी तिला सांगितलं की तोच पोरग यशोदा ते चोरी करतं, पण तिने ऐकलं. ती म्हणली माझं लेकरू गुणाचं आहे, बाळ सगुण गुणाचे ताळे, बाळ दिसते गोजीर वाणे. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेगे. काय लटिकाचे घेता गे गोकुळच्या नारी. आता तुला दाखवते तुझ्या आईला तू कसा लेक गुणाचा आहे. चल. ते म्हणलं ह्या पाय म्हातारे मला कृष्ण म्हणतात चांगले चांगले मी नादी लागत नाही. मी खोडमोडीत असतो. जे झालं ते विसरून जाय, नंतर तो घरी येणार नाही. ते म्हणले चल चल मी तोंडावर पाडीत असतो. हा ते म्हणले चल मी बी पाहते कसा तोंडावर पाडते. तिनं कृष्ण परमात्माचा साथ धरला. चल. ती म्हणलं सोड. तर ती म्हातारा म्हणली नाही सोडत. कृष्ण म्हणला सोड. ती म्हणली नाही सोडत. कृष्ण म्हणला सोड. ती म्हणली नाही सोडत. भर दुपारची वेळ ना, आणि भर दुपारच्या वेळी जेव्हा ती म्हातारी यशोदेला सांगायला आली, अगं यशोदे दार उघड. तू नाक लावून बोलत होती ना की माझं लेकरू गुणाचं चोरी करत नाही. काय बरं आता? तिने असं पाहिलं दुपारच्या 2 वाजता यशोदेनं. आणि बाई आणि शांताबाई पालट गिलट ढिल्लेने झाली. तुझी भागवतातली शांताबाई आहे, ती बितली शांताबाई नाही, औरंगाबादची शांताबाई नाही. अगं तुला काही कळतं का नाही? काय झालं म्हणतो अण्णावर आहे ना देव आत्माराम पाटील. इथलचे सोडून कोणी असेल तर का आणतो मी का वाल. तुला का वाचा म्हणून राहिलं सोडतं तू आता माझ्या अख्ख्या गावासमोर माझ्या खापल्याच काढून राहील. म्हणून मी बी चूप बसलो. तेरी बी चूप मेरी बी चूप. तुला म्हणत नव्हतं मी सोडतो. तू म्हणली नाही सोडत. म्हणलं पश्चिम बहीण गावामध्ये त्यामुळे मी मुकाच पडलो. आता ती ढळढळ कृष्ण होता. ते म्हणले अरे मग तिला तोंडात मारून घेतल्यासारखं झालं. तो बाहेर आला. तो पुन्हा कृष्णाला चल आतमध्ये. ते म्हणे हो का तुझा नवरा आत्माराम पाटील. नको 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 बाबा. कृष्णम ब्रह्मम. त्याला घरी बोलवलं.
पाटावर बसवलं, पाद प्रक्षालन, कुंकुम तिलक, दही भाताचं भोजन अशा खोड्या करू लागल्या. संकष्ट चतुर्थी व्रत घे गणेश देईल अशी उत्तम गुण एकमास खोडी देवे नाही गेली परिचिती ते आली यशोदेशी. बरं हे झालं गेलं, पण त्या राधेच्याही घरी जायचा आणि राधेच्या घरी मोठा व्हायचा. तो पण एक बोभाटा केलाच होता. यांनी म्हणे आता पोराला घरी ठेवून काही कामाचं नाही, पोराला शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. जाय शाळेमध्ये. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, पीछे वो मेरे मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. गोपाळजी जाई धेनुकडे पाहती सवंगडी वाट तुझे घनश्यामा सुंदरा श्रीधरा माधवा अरुणोदय झाला. जा 9 लाख गाईला घेऊन जाऊ लागला. 9 लाख गोपाळांना वृंदावनामध्ये घेऊन जाऊ लागला. आणि मग तिथे गेल्यानंतर ते निहार्या करू लागले, खेळू लागले, पोहू लागले, गाईला चारू लागले. अशी लीला भगवंताची चालली. तिथे अगासुराला मारलं, बकासुराला मारलं, केशी नावाच्या दैत्याला घोड्याच्या रूपामध्ये आलं, त्याला ठार केलं. शंखचूडालाही मारलं, त्या ठिकाणी अरिष्टासुराला मारलं, देनकासुराला गाढवाच्या रूपामध्ये मारलं, काल्याचं मर्दन केलं. गोप गोपीला आग लागली होती वनामध्ये, त्यांनी कृष्ण परमात्म्याचा गोपींची दावागण्यापासून मुक्तता केलेली आहे. आग लागली होती, कृष्ण परमात्म्यांचा धावा केला. कृष्ण धावरे लवकारी, संकट पडले भारी, हरी तू आमचा ऐकारी, आले विकट निवारी. कृष्ण धावरे धावरे लवकारी, कृष्ण धावरे धावरे लवकारी. कृष्ण परमात्मा तिथे प्रसन्न झाले. दृष्टिक्षेप टाकता त्या वृंदावनाची दावागडी पासून मुक्तता झाली. सर्वांना वाचवलं. काल्याचाही या ठिकाणी उद्धार केला, काल्याला मुक्त केलं. यमुना नदीचं पाणी गोकुळ मथुरा वृंदावनातलं त्याला स्वच्छ केलं. क्रिकेटचा खेळ खेळले, गोवर्धनाची पूजा केली. आणि एक दिवस त्यांचं अन्न संपलं. जास्ती खेळल्यावर एक लक्षात घ्या, खाल्ल्यानंतर ज्याला काम जास्ती आहे ना त्याचं अन्न पचायला मदत होते. आता हे सगळे लोक काय करायचे, गोकुळ पासून 4 किलोमीटर वृंदावन आहे, सकाळी जेवण करायचे आणि सोबत निहाऱ्या घ्यायचे. आता हे सगळे घेऊ घास ब्रह्मराज आवडी. तुका म्हणे लागे गोड तो मागे रसना 3655 नंबरचा 4 चरणाचा अभंगाचा नंबर 3 6 5 5 4 चरण तुकारामाची गाथा. तर मग ते निघाले. पण एक दिवस झाला असं डब्बे खाल्ले, खूपच खेळले. खूप खेळल्यावर डब्बे गेले, संपूर्ण भुका लागल्या. मग ब्राह्मण स्त्रियांकडनं आणि साधू संतांच्या स्त्रियांकडनं अन्न आणण्यात आलं. 2 किंवा 2 पेक्षा जास्ती वस्तूंचं जिथं एकत्रीकरण केल्या जात असतं त्याला काला असं म्हणतात. भगवंतानं तो काला केला आणि सर्वांना वाटला. एक चिटाळी झाली चंद्र भाग्यवान भंटी, चिटाळी झाली चंद्र भाग्यवान भंटी. वरचे लोक स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त. अरे रे आम्ही विनाकरण देव बनलो, वारकर युनियन 4 मध्ये आलो असतो तर काला भेटला असता, असा इंद्र विचार करतोय असं सांगतायत. आजी ओस अमरावती काला पहावया येती विसरती देह भाव आपुला न समाय मेदिनी. म्हणजे काय करावं ते म्हणले, आता आम्हाला काही काळा भेटणारच नाही, पण एक काम करू आपण, आता चोरून काला खावं लागेल. जब घी सीधी उंगली से नहीं निकलता ना विधाते सर को उसको टेढ़ी किया जाता है, नहीं क्या? ऐसा ही है बोले. मग सगळे देवता यमुना नदीच्या तटावरती
या ठिकाणी यमुना नदीच्या तटामध्ये काही मगर झाले, काही मासे झाले, काही खेकडे झाले. कालियाची आसे देवजळी झाले मासे. कृष्ण परमात्मा हुशार आहे. तुम्ही लग्गा लावता मी तुम्हाला भेटू देणार नाही का? कारण की या ठिकाणी उपजवणी या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवेनी उत्तम. पंढरपुराच्या आणि वृंदावनाच्या वाळवंटामध्ये, राजस्थानाच्या वाळवंटामध्ये, भारताच्या पवित्र भूमीमध्ये हा काला भेटतो. स्वर्गातल्या देवतांना हा देव दुर्लभ असा काला असल्यामुळे 3637 नंबरचा चरणाचा भंग तुकाराम महाराज तुका म्हणे वाळवंट बरवेनीट उत्तम हा काला इथेच आहे. आणि म्हणून आणखीन पुढे एक भाव त्यांना मांडायचा आहे. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ येथे संत संगे किंवा येथे मिळतो दही भात नाही वैकुंठी ते मात. किंवा कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो या यन फोर मध्ये एकमेका वैकुंठात नाही काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीये वीरगाढे. जे वीर गाढे, गाढे म्हणजे काल्याचे गाढे अभ्यासक आहे आणि वारकरी अंगाचे आहे, हाडाचे वारकरी आहेत. त्यांना भेटणार आहे टाइमपास वाल्याला नाही. आम्ही काला नाही खात. मग काय खाता? अरे हे देवाला सुद्धा भेटत नाही. तिथे बसले ते म्हणे आपण काय करू मावल्या हो, ते हातात व्हायला येते ना, मग आपल्याला भेटन. देव म्हणलं तुम्हाला ते सुद्धा नाही का? मग ते म्हणले आम्ही तर काला खाल्लाय रे. कृष्णा गोप म्हणाले पण आता पाणी पिण्याची इच्छा झाली आहे रे. आजच्या दिवस पाणी नका पिऊ, ताक प्या. आणि बरं हात धुण्याचं काय आहे म्हणे? घोंगडीला काले कमली वाला त्याच्याकडे ती काळी कांबळ मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. काले कमली वाला मेरा यार है. आवाज मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है मेरा दिलदार है. तू मेरा यार है मेरा दिलदार है. तू मेरा यार है मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. मनमोहन मैं तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना. ये बहुत बड़ा भाव है. लेकिन काली कमली वाला अब इससे मुझे याद आ गया. ये अपने जो काले कंबल आहे म्हणे काळ्या घोंगड्या घ्यायचे वृंदावनातले लोक यालाच पुसून टाका आजच्या दिवस. ते त्यांना काही कळालं नाही पण ते म्हणले पाना ह्यो देव आमचा आहे ना आम्हाला देत नाही. या गोपाचं काय भाग्य आहे. म्हणून वारकरीन गोप होण्यासारखं भाग्य दुसरं कशातच नाही आहे. लक्षात घ्या. भाग्यवंता घरी भजन पूजन आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा काला इथे प्राप्त होतोय. कालाचा प्रसंग मी पूर्णत्वास नेत आहे. त्यांनी एक फरमाईश केली इथे काही नाही आहे तो प्रसंग असतो तिथे तरुणही इथे भरपूर आहे. लेकिन वो बोले छत्रपति का थोड़ा सुनना है. अभी वक्त तो नहीं है लेकिन अभी जगदीश सेठ ने बोला कि सबकी इच्छा है. बोले छत्रपति का सुनना है. तर या ठिकाणी काल्याचं कीर्तन काल्याचा प्रसंग या ठिकाणी मी त्याला विश्राम देत आहे. आणि हिंदू धर्म संस्थापक क्षत्रिय कुलावतंस निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा. तसं 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत आमचे शिवजयंतीचे कीर्तन त्या डेट्स बुक असतात एक वर्ष अगोदर. तर वारकरी कीर्तन जे सप्त्यामध्ये आमचे असतात ना बाहेरगावी सिटीमध्ये लांब लांब किंवा खेड्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही विठोबा रखमाई झाल्यावरच पावडा मधात घुसडत नाही कारण तो नियम कीर्तनामध्ये लागू पडत नाही. नंतर चालतं. पण आता हा विश्राम आपला झालेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपण त्या छत्रपती शिवाजी महाराज भगवान छत्रपती शिवरायांच्या चरणाचं चिंतन करून त्या रसाचं असस्वादन अमृतपान करून या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम देऊया.
आणि मग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भजन होईल, विठ्ठल जय जय विठ्ठल होईल. त्याच्यानंतर मग या ठिकाणी काल्याचा अभंग होईल, दहीहंडी फोडल्या जाईल, ज्ञानदेव तुकाराम हे भजन होईल, सूचना होईल, सगळ्याचा स्वागत समारंभ असेल आणि त्याच्यानंतर आरती होईल आणि आरती नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी सर्वांना लाभ घ्यायचा आहे. पुढे सूचना तुम्हाला प्राप्त होणार आहे. विजापुरी दरबार भरलेला विजापूरचा दरबार पुन्हा भरला. बातमी यायला लागले. बड़े बड़े सरदार बैठे, पगड़ी वाले, टोपी वाले, माला वाले, घेरी वाले. बड़ी बेगम बोले तो आदिल साहब की माँ, वो बोली अरे ना मर्दो, हाथ में चूड़ियां पहनो, चूड़ियां बुर्खा पहनो. तुम में कोई माई का लाल नहीं, यहाँ पर जिंदा बचा जो उस काफर सिवा के दखने शेर को जिंदा मरोड़ के ला सके. शिवाजी के पास में जाना और मौत को गले लगाना किस अल्लाह ने सिखाया है. आज तक जो भी दखने शेर सिवा की उंगली जिसने की है वो मौत को प्यारा हो गया है. प्यारे विजापुरी दरबार भरलेला, शिवाजी ना मुलुख जिंकला, कोणी आना पकडून शिवाजीला. जिरहा जिरण जी जी जी, जिरहा जिरण जी जी, जिरहा जिरण जी जी. कोणी जायला तयार होईना. बरेच मारून टाकले होते शिवाजी राजानं, माती में मिला दिया था मिट्टी में, कोई आने को तैयार नहीं हुआ. प्यारे का शिवाजी राजा बस नाम ही का था. नाम सुन के ही अच्छे अच्छों के पसीने छूट जाते थे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्याला फुटला घाम. याला कोण घाण दिले सना दरबारी कुस्ती बेगा. जिरा जिरा बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहीची आई बरं का. ती बोलली नजरेत तिच्या अंगार, नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपदार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच म्हणली हरा. जिरा जिरा कोणीच उठेना. तितक्यात पोटामध्ये आडवं सुटलेलं एक उठलं. 6.5 फूट उंचीचं 64 बायका होत्या. अफजल खान ते बसलेलं होते, तो असं बसलेलं होते. उठलं हसत हसत पहाडी आवाज होता त्याचा. नवतेच बदल खाना, नवतेच बदल खाना. अंगित हस्तीचे बळ, अंगित हस्तीचे बळ. पैजेच विडा उचलून खाना बोलला छाती ठोकून. शुद्धाला टाकतो चिरडून. वा वा वा, माशाल्लाह माशाल्लाह, क्या बात है. जिरहा जिरा जी जी जी, जिरहा जिरा शिवाजी राजाला भेटण्याकरता प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान जावळी पशी येण्याचं ठरलं. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्याशी नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी शिवाजी राजानं प्रतापगडच्या पायथ्याशी एक नक्षीदार शामियाना उभारला होता. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला खाना दौलत दौलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवाच्या संगती महाला. शिवा महाला नावाचा डोंबारी होता बरं का. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाच्या संगती महाला,
शिवाजी राजा अफजल खानाला भेटण्याकरता त्या शामियानामध्ये प्रवेश करते झाले. कृष्णाजी भास्कर आणि गोपे दोघांचे वकील त्यांना बाहेर काढण्यात आलं. सय्यद पंड्याला बाहेर काढण्यात आलं. वकील सदमध्ये आहे. शिवाजी महाराज गेले. जीवा महाला बाहेर आहे. शिवाजी राजाला पाहून अफजल खान म्हणतो कसं, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. अपने चाचा जान को गले नहीं मिलोगे. खान हाथ मारी तो हसरी अफजल खान हरामखोर आहे. दाढी धरू नये म्हणून झिरोकट आणला. दाढी तर ठेवली विधात पण झिरोकट हातातच येऊ नये. रामदेव बाबासाहेब फक्त झिरोकट हिरो सारखं. डोक्यामध्ये या ठिकाणी लोखंडाचा टोक घालून वरतून झिरतो. अंगाला चिलखत, वरती रेशमी वस्त्र, कमरेला कीर्तनकारासारखी पट्टी. इथे या ठिकाणी कट्यार पिजवा ठेवलेला आहे. हाताला वाहन घातलेला आहे. अफजल खानाला भेटायला छत्रपती शिवाजी महाराज गेले. दसऱ्यासारखी भेट घेतली. 1 2 आणि 3 आणि खानाला सगळा केला. खानचा अभिमानी मान केला. खानाचा वारत बदलला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वारत बदलला. खान आपला शिवाजी राजा काही कच्च्या गुरुचा चेहरा नव्हता. संधी चालून आली. तो मंद पिछवा ढकलीला. वग नखाचा मार राग केला. वग नखाचा मार राग केला. तरतरा फाल पोचला. तवा तवा खाना तो बाहेर आला. जिरहा जिरहा जी जिरहा जिरहा हे काही अप्रसिद्ध पोवाडा आहे. शिवजयंतीचं कीर्तन असलं की 20 पवाडे छोटे मोठे आम्ही म्हणत असतो. तुकाराम महाराजाचा भंग घेऊन मला त्यांनी फरमाइश केली म्हणून म्हटलं छूट गया हो. जो मेरे आवाज को सुन रहे हैं वो सभी लोगों को मैं बहुत बहुत साधुवाद सहृदयता से उन्हें आदर भाव यहाँ पर समर्पित करना चाहता हूँ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय हमारे श्री विनोद कृष्ण शास्त्री जी महाराज ने हमें श्री कृष्ण की एक से बढ़कर एक लीलाएं सुनाई और हमें श्री कृष्ण जी के समीप ले आए. उसके लिए मैं इनका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ. और हमारे संकट मोचन हनुमान मंदिर के ट्रस्टी सम्माननीय अध्यक्ष श्री आसाराम तळेकर सर, इन्होंने हमें इस कार्यक्रम को यहाँ करने की अनुमति दी. इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. इनका स्वागत हमारे महाराज जी श्री विनोद कृष्ण शास्त्री जी करेंगे. धन्यवाद सर. मैं आपका बहुत देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमान दीपक लाल जी जायसवाल करेंगे. गणपति मंदिर के अध्यक्ष श्रीमान हमारे बड़े पापा श्री रमेश लाल जी जायसवाल करेंगे. तालियां थोड़ी जोर से होगी तो मुझे बहुत अच्छा लगेगा. थैंक यू. लाल जी जायसवाल ये करेंगे. आवाज नहीं आ रही मुझे तालियों की. पवार
सर का स्वागत हमारे बड़े पापा श्री जगदीश लाल जी जायसवाल ये करेंगे। सिद्धार्थ गुरु जी का स्वागत हमारे पापा जी श्री संजय लाल जी जायसवाल ये करेंगे। तिवड़ेकर सर का स्वागत हमारे जीजा जी श्री अक्षय लाल जी जायसवाल ये करेंगे। अंकुश शेर के माजी सभापति इनका स्वागत संजय जायसवाल करेंगे, पलसी वाले। धन्यवाद सर, आपने आपका कीमती समय हमें दिया, धन्यवाद। मराठीतच झालं तर मी पण थोडंसं मराठी बोलायलाच पाहिजे मला असं वाटतं। आमच्या माऊली काकांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खूप खूप सहकार्य केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते। माऊली काकांचे स्वागत आमचे भाऊ श्री सतीश लालजी जायसवाल हे करतील। मैं मंदिर के सभी ट्रस्टियों का बहुत आभार व्यक्त करती हूँ, जो यहाँ पर उपस्थित नहीं है उनका भी। जी अपनी रंगोलियों से अपनी कलाकृतियां हमें दिखाई, उनका मैं बहुत आभार व्यक्त करती हूँ। कुमार विनोद कृष्ण शास्त्री जी महाराज ये करेंगे। जी श्रीमान चंदन लाल जी जायसवाल ये करेंगे। हमारे भैया जी श्री मनोज लाल जी जायसवाल ये करेंगे। वादकों, भजनी मंडल और मंडप आचार्य, आप सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ। मैं आप सभी का हमारे बेलम का परिवार की ओर से धन्यवाद करती हूँ। आप सभी आए, हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाए। धन्यवाद। राधे राधे।